हाय हॅलो नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज ही तिसरी माळ आहे. तर मग तिसरी माळ असल्यामुळे ना मग साडी काही कलरची घातलेली नाही मी. तर मग मला कामं पण आवरायचे होते ना, त्यामुळे मी काही कलरची साडी घातलेली नाही इथे. आज तिसऱ्या माळेलाच माझा बड्डे पण आलेला होता. तर मग येथे मी ना आज सकाळचं सगळं काही देवपूजा वगैरे सर्व काही करून घेतलेली आहे. तर मग पटकन मला स्वयंपाक पण बनवायचा होता, तर स्वराला टिफिन द्यायचा होता. तर तेच चाललं, काय भाजी द्यायची काय असं. तर मग त्यानंतर खाली आल्यानंतर फुलं देऊन मिस्टरांनी विश केलेलं होतं मला. तर मग त्यानंतर मी येथे ना सोयाबीन पण भिजत ठेवलेली होती, थंड पाण्यातच ठेवलेली होती थोडा वेळ. मग छान भिजलेली होती. त्यामध्ये मी ना मीठ पण टाकलेलं होतं, म्हणजे छान चव येते. बिना मिठाचे ना त्याला खूपच आळणे आळणे लागत असतं, मग त्यामुळे भिजतानाच मीठ टाकलेलं होतं. येथे ना कांदा घालूनच सोयाबीन बनवायची होती. तर मग येथे 3 कांदे कट करून घेतलेले आहे. तर चॉपरच्याच मशीनच्या साहाय्यानं मी कांदे पण कट करून घेणार आहे. तर येथे तेल पण तापत ठेवलेलं आहे. छान असं तेल पण तापल्यानंतर मोहरी जिरे सर्व काही टाकून घेतले आणि येथे चॉपरच्या साहाय्यानं छान असा कांदा मी बारीक करून घेतलेला आहे. तर छान बारीक झालेला आहे, तर तुम्ही पण बघू शकता. तर मग त्यानंतर सर्व कांदा बारीक केल्यानंतर त्यामध्ये छान असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा पण मऊ होतो आणि पटकन परतला जातो. आणि मग त्यानंतर येथे मी जी सोयाबीन भिजायला ठेवलेली होती ना, थोडी कट करून घेतलेली आहे. तर येथे कांदा पण छान असा परतलेला आहे. तर मग आपल्याला त्यामध्ये ना लाल तिखट आणि ते सर्व काही टाकून घ्यायचं आहे. तर मी आधीचंच मीठ टाकलेलं होतं ना, त्यामुळे आता येथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर येथे थोडंसं मसाला पण टाकून घेतलेला आहे. तर मसाला टाकल्यानंतर छान चव येते. तर येथे थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, येथे आता हे कट केलेले सोयाबीन त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. छान असं कांद्याला मिक्स करून घेतलं आहे ते मिरचीन ते. तर मग आता येथे दोन्ही पण आता सोयाबीन कांदा हे छान असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता येथे मी भाजी बनवत होते तोपर्यंत स्वराचं पण मिस्टर आवरून देत होते. तर सर्व काय आता तिचं आवरल्यानंतर माझी पण भाजी झालेली होती. तर छान अशी भाजी पण झालेली होती. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, सोयाबीनची भाजी कोणाकोणाला आवडते ते. तर येथे मग तिसरी माळा असल्यामुळे ना मग येथे मी फुलांनीच झेंडूच्या फुलांचीच माळ लावलेली आहे. तिसऱ्या माळेला जाई जुई मोगरा या फुलांची माळ होती. पण मग आता येथे माझ्याकडे जे जे फुलं आहे ना, त्याच फुलांची मी आता माळ बनवलेली आहे. तर माझ्याकडे आता झेंडूचेच फुलं होते ना, त्यामुळे मग झेंडूच्याच फुलांची माळ बनवलेली आहे. तर मग आता दिव्यात तेल पण ओतून घेतलेलं आहे. छान अशी माझी पूजा झाल्यानंतर मग सर्व काही बाकीचे कामं पण आवरायचे होते मला. तर त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मुलांनी हट्ट करून केक मागवलेलाच होता. मी काही बोलले नाही केक आणू नका असं. तर पण नाही, मुलांचं चाललं नाही केक आणायचा आणि आई तुझा बड्डे सेलिब्रेशन करायचा. तर येथे स्वराचं चाललं होतं, बाबा केक घेऊन येऊ आपण. तर मग येथे आम्ही तिघांनी केक कट केलेला आहे. तर छान असा बड्डे पण सेलिब्रेशन झाला. येथे मी घरी काय आज केकच बनवलेला नव्हता, तर बाहेरूनच केक आणलेला होता. आणि आमचं जेवण वगैरे संध्याकाळचं झाल्यानंतर मग आम्ही आता इथे देवीच्या मंदिरामध्ये पण आलेलो होतो देवीचं दर्शन घेण्यासाठी. दिवसभरात जास्त भाविक येत असतात दर्शनासाठी. तर दिवसभरामध्ये भरपूर अशी गर्दी असते, तर भरपूर लांबून अशी लाईन लागलेली असते. तर मग आम्ही संध्याकाळच्या वेळेलाच दर्शनासाठी येत असतो, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ना गर्दी पण कमी असते. तर त्यामुळे मग मुलांना पण आम्ही संध्याकाळच्या वेळेलाच घेऊन येत असतो. येथे आता काही गर्दी पण नव्हती, त्यामुळे मग आता आम्ही चाललो होतो पटपट असं. तर शंभू पण मिस्टरांजवळ होता ना, तर मग स्वरा माझ्याजवळच होती. तर दर्शनासाठी आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली होती. 3.5 शक्तिपीठांपैकी हे अर्धशक्तिपीठ असल्यामुळे ना वणीला जास्तच गर्दी असते. तर मग येथे आता दर्शनाला आम्ही आतमध्ये चाललेलो होतो. तर चला, आता तुम्हाला पण देवीचं दर्शन करून देते मी. आज तिसरी माळा असल्यामुळे ना निळा रंग होता ना, तर मग निळ्या रंगाची पण साडी मी वेअर केलेली होती. कोणाकोणाला इतक्या लांब यायला पण नाही जमत ना, तर चला तुम्ही व्हिडिओमार्फत देवीचं पण दर्शन घ्या.
येथे सभामंडपामध्ये ना भरपूर असे देवीचे गाणे वगैरे गायले जातात. तर मग देवीचे गाणे चालू असतात तर बायका पण येथे भरपूर अशा नाचत असतात तर देवीच्या गाण्यावरती असं वगैरे. आणि मग त्यानंतर येथे ना भजन वगैरे असं केलं जातं. तर मग येथे सर्व काही कार्यक्रम करायचे असतील तर या सभामंडपामध्ये केले जातात. तर भरपूर अशी गर्दी पण होते. येथे आम्ही आता देवीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर येथे देवीच्या मंदिराजवळच थोडंसं बॅक साईडला येथे दुर्गा मातेची पण मूर्ती स्थापन केलेली आहे. तर खूप छान असं देवीची मूर्ती आहे. तर तुम्ही पण बघू शकता देवीचं रूपच खूप असं खुलून दिसत होतं. तर मन पण असं खूपच भरून येतं देवीच्या मूर्तीकडं बघितल्यानंतर. हसमुख देवीची मूर्ती पण आहे तर तुम्ही पण बघू शकता. काही वेळ जर टक लावून बघितलं तर देवी आपल्यासोबत बोलते असं वाटतं. त्यानंतर मग आमचं देवीचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी पण आलेलो होतो. तर मग चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला असेच नवनवीन तुम्ही व्हिडिओ बघा.